पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ठीक आहे, सो उद्याच्या मीटिंगसाठी कीप एव्हरीथिंग रेडी, म्हणजे अकाउंट शीट्स, एक्सपेन्स शीट्स, स्ट्रॅटेजी पॉइंटर्स, एव्हरीथिंग. ओके सर, ते पण लिहायचं होतं का? तेच ठेवायचंय रेडी शेफाली, नाही तर अजून काय आहे. सॉरी. तू एक काम कर, तू बाहेर जाऊन बस, आरामात सगळं रेडी कर आणि मला मेल कर. नाही नाही नको सर, मी इथेच बसते, मी नाही ऐकणार तुमचं बोलणं. बोल ना. यश, बिझी आहेस? थोडंसं पण बोल ना, काय झालं? ऍक्च्युली नाही, राहू दे, तू बिझी आहेस ना, मग नंतर बोल. नाही ना, बोल ना, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे? काय हवंय तुला? नाही, काम होतं, पण तू बिझी आहेस ना, चालेल ना, नंतर बोलू आपण. नेहा, कामं रोजचीच आहेत, तू सांग ना, तुला काही हवंय का? काही प्रॉब्लेम झालाय? काय ना, आपल्या घरी मिथिला काकूंची चोरोटी भरायची. चोरोटी? म्हणून चोरून बोलतेस? यश, सॉरी, बोल बोल. सो आज तू घरी लवकर ये आणि येताना सामान घेऊन येशील. मी? म्हणजे मी त्याच्यासाठी लवकर कशाला येऊ? आणि मी कशाला म्हणजे मिठाई वगैरे घेऊन येऊ? कमाल करते यार नेहा, घरात एवढे नोकर आहेत, त्यांना सांग ना. अरे यश, हे म्हणजे हे फॅमिली फंक्शन आहे आणि फक्त घरच्या लोकांना माहिती असतं, सो बाहेरच्यांना कोणाला सांगायचं नाही, म्हणून मी तुला सांगतेय. मग? आणि शिवाय ते सगळं सामान आपण घरातल्यांनी जाऊन आणायचं असतं, अशी रीत आहे. तू काही बोलतेस आता नेहा, असं काही नसतं, कळलं ना? उगाच मला कामाला लावायचं तुला, अजून काही नाही. अरे मी असं कशाला बोलेन, खरं सांगते मी. नो नो, नथिंग. मी बोलले होते ना, तू कामात असेल, राहू दे, मी करते मॅनेज. अरे यार, तू आता मला उगाच गिल्ट देऊ नको प्लीज नेहा. ठीक आहे यार, मी आणतो, मला सांग काय आणायचंय. बरं, मी काम करते, मेसेज कर. हा ठीक आहे, मेसेज कर, मी बघतो काय आणायचंय. नाही नाही नाही, तू लिहून घे सगळं, कारण खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि जर तुझा मोबाईल स्विच ऑफ झाला आणि तू एक काम कर, लिहून घे, म्हणजे तुझ्याकडे ती लिस्ट असेल. काय यार नेहा हे सगळं सिरियसली? ठीक आहे, सांग काय आणायचंय. सगळ्यात पहिले मिथिला काकूंना स्वीट आवडते, त्यामुळे सगळं स्वीट घेऊन येशील. एक मिनिट नेहा, एक मिनिट. तू मला सांग, मी सगळं नोट डाऊन करतो. शेफाली, शेफाली, मी सांगतोय त्या गोष्टी जरा नोट डाऊन कर. हो सर, मी तेच नोट डाऊन करते. नाही, दुसरं सांगतोय मी, ते नोट डाऊन कर, इम्पॉर्टंट आहे. ओ ओके, एक मिनिट. आता सुपारी. सुपारी? सर, सुपारी आणि खायचं पान. खायचं पान? अरे म्हणजे विड्याचं पान. विड्याची पान. मग नारळ. नारळ? बरं, नारळ. नारळ. साडी, ब्लाउज पीस. साडी? साडी मी सर, हे सगळं क्लायंट्सना द्यायचंय का? जेवढं सांगतोय तेवढं कर ना शेफाली, प्लीज. मी समजवतो नंतर. ओके ओके सर. ओके. आणि बाळासाठी छोटेसे मोजे. बाळासाठी छोटेसे मोजे? बाळासाठीचे. ओके, ठीक आहे, बाय. बाळासाठीचे मोजे, त्यानंतर काय लिहू सर? म्हणजे बाळाचं नाव की काही लिहायचं नाहीये, ही लिस्ट फक्त मला मेसेज करतो. ओके, आणि मला मेल करून ठेव, आणि पेपर पण मला दे वेगळ्या या लिस्टचा. आणि तुला वाटतंय तसं काही नाहीये. ओके सर, खरं सांगा सर, नेहाची काही गुड न्यूज आहे का? तसं काही नाहीये शेफाली, चोरोटी भरायची आहे, चोरोटी. कॉंग्रॅच्युलेशन सर, कॉंग्रॅच्युलेशन. आय एम सो हॅपी फॉर यू. बस जरा खाली बस शेफाली, मिथिला काकूची चोरोटी भरायची आहे ग, नेहाची नाही. ओह अच्छा. आणि बाहेर सगळ्यांना जाऊन तू हे सांगशीलच ना? नाही 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 सांगणार सर. कोणालाही काही सांगायचं नाहीये. लिस्ट मला मेल कर, मेसेज कर, आणि प्रिंट आउट काढून आणून मला द्यायचं. लगेच करते सर. मेल करते, मेसेज करते आणि प्रिंट आउट काढून तुम्हाला देते. प्रिंट आउट काढताना कोणालाही काही सांगायचं नाही. नाही सांगणार सर. ओके सर.
हे बघा, यात मला कुठलीही गडबड गोंधळ नकोय. हा, सरप्राईज आहे हे आपल्याकडून, ग्रँड असायला हवंय. ओके, कोणालाही कळायला नको आहे, लक्षात ठेवा प्लीज. ओके, या, कॉल यू बॅक. थँक्यू. सिमी, ओके. हा, चहा खूप मस्त झाला होता. हो. तुम्हाला माहितीये, पप्पाने आणि नेहाने मला खरं मत दिलंय. हो का? अरे बापरे. अगं सिमी, तू प्रयत्न करतेस ना, मग तुला प्रोत्साहन नको का द्यायला, म्हणून. ओके ओके, तुमचा प्रयत्न चांगला होता. बरं सत्यजित, मला सांगा, तुम्ही मुंबई ऑफिस कधी जॉईन करताय? आजच. आज? हो. आज आपल्या घरी फंक्शन आहे. नाही नाही नाही, तुम्ही घरी थांबा प्लीज. काय आज? मिथिलाची चोर ओटी भरायची आहे. अगं चोर ओटी ना, माझं काय त्यात? नाही, तुमचं काही काम नाहीच आहे, पण यू नो व्हॉट, या कार्यक्रमाची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर आहे आणि मला खूप ग्रँड करायचा आहे तो. तर मी समजा काही विसरले तर मला कोणीतरी आठवण करून द्यायला नको का? म्हणून तुम्ही थांबा. ओके, मला मदत लागणार आहे तुमची. ओके, थांबतो. गुड. सत्यजित, हा कार्यक्रम ना सक्सेसफुल झाला पाहिजे, कारण हा कार्यक्रम सक्सेसफुल झाला ना तर सगळ्यांचा विश्वास बसेल माझ्यावर, म्हणजे मी त्यांचा विश्वास जिंकू शकेल. नक्की जिंकणार. जबाबदारी तुझ्यावर दिली आहे ना, म्हणजे पप्पांना नक्की हा कार्यक्रम ग्रँड करायचा आहे. आय नो. खूप तयारी करावी लागेल ना तुला. आय नो दॅट. माय गॉड. चौधरींच्या घरी चोर ओटी भरायची. ही तर बिगेस्ट न्यूज आहे, राईट? या. Oh yes. हॅलो, सिमी चौधरी बोलते. चौधरींच्या पॅलेसमध्ये गुड न्यूज आहे. कार्यक्रम आजच आहे आणि मला फुल मीडिया कव्हरेज हवंय. वेट अ मिनिट, बातमी काय आहे हे तुम्हाला इथे आल्यानंतर कळणार आहे. सो सगळ्या मीडिया पर्सन्सना इन्फॉर्म करा. ओके, आय नीड फुल अटेंडन्स आणि सगळ्यांनी वेळेत यायचंय. वेळ मी कळवते तुम्हाला. या, थँक्यू फॉर युअर सपोर्ट. सी यू. वाव सत्यजित, तुम्ही आता बघा ही न्यूज मी कशी प्रमोट करते ते. सिम्मी, सगळे खुश होणार आहेत. या, मस्त होणार कार्यक्रम. ऑल द बेस्ट. थँक्यू सत्यजित, थँक्यू सो मच. सुपारीसाठी डिलिव्हरी 2 दिवस? काय मस्करी करतात हे? आणि अरे वेड्याची नाही रे, विड्याची पानं. यांना समजावं आधी कोणीतरी. मे कमिंग सर? हा सुरेश, ये. सर, या फाईल्स सर, हा आणि ही एकदम महत्वाची लिस्ट आहे सर. हा शेफाली, तू जी लिस्ट लिहून घेतलीस ती मी म्हणालो होतो फक्त फेअर करून पाठव. त्याचं प्रिंटआउट पाठवलंस तू मला. प्रिंटआउट काढायला कोणी सांगितलं तुला? साधी लिस्ट होती सामानाची. सुरेश मुळे म्हणजे अच्छा, बरं ठीक आहे, ठीक आहे. ऑफिसचा पेपर वेस्ट करायची आयडिया तुझी होती का? सर, आता कंपनीचे मालक शॉपिंगला जाणार म्हटल्यावर शेफाली मॅडमच्या हस्ताक्षरातली लिस्ट शोभली असती का सर? अहो, कागदावर मुळे फिरतात असं वाटत होतं सर. सुरेश, सॉरी सर, पण सर तुमचा रुबाब वेगळा आहे ना. अरे रुबाब दाखवायला फोनवर फोटो काढून घेतला असता मी. सर, मार्केटमध्ये किती गर्दी असते हल्ली. असं पटकन कोणी मारला तर आणते. रिक्स आहे ना. कागद हातात असलेला बरा की नाही सर? म्हणजे अक्षर लागले नाही आणि एखादी वस्तू घ्यायची राहिली, बायकोची कटकट कोण ऐकणार? सुरेश, सॉरी सर, म्हणजे मी माझा अनुभव सांगितलाय सर. बेस्ट आयडिया आहे. काय? लिस्ट दे ना, पटकन सामान घेऊन येतो. सुरेश, नाही ते घरच्याच कोणीतरी सामान आणलं पाहिजे. मी बघतो, मी मॅनेज करतो. तू जा, तुझी कामं कर.
सर नेहा मॅडम दिली का लिस्ट? हो. मग बरोबर आहे. बरोबर आहे म्हणजे? घरोघरी मातीच्याच चुली साहेब. म्हणजे तर बायको हे प्रकरणच वेगळं असतं बघा साहेब. त्याने एखादी गोष्ट नवऱ्याला सांगितली तर ते जगात कोणी काय करत असेल तर ते नवऱ्यानेच करायला पाहिजे. त्याला कारण नाही बघा साहेब. मी सांगते ना मग करा. आता हे काम मीच का करायचं असं म्हणून पण सोय नाही. बायको हे प्रकरण गरिबाचं असो किंवा श्रीमंतात सारखंच बाजारात तुम्हाला जावंच लागणार. सुरेश, तू ही लिस्ट वाचली आहेस ना? शपथ नाही साहेब, शपथ नाही, अजिबात वाचली नाही. आता शेफाली मॅडमने सांगितलं ना की काहीतरी लिस्ट करायची आहे म्हणून मी ती प्रिंटआउट काढली एवढीच. आणि मग प्रिंटआउट बरोबर आहे की नाही चेक करायसाठी ना वस्तू वेगळ्या वाटल्या सर. मी चेक केलं तर शेवटचा आयटम वाचला सर, बाळासाठीचे छोटे मोजे. वाचल्या तुला कसं कळलं रे लिस्ट वेगळी येते? आणि सगळं सामान कुठे मिळेल हे कसं काय सांगत होतास मला? ते कॉफी कॉफी हवी सर डेस्कवर. मी येतो सर. एक मिनिट, मला जरा मदत करशील का? म्हणजे सगळं सामान कुठे मिळेल हे जरा मला नीट सांगशील का? ही पेन तुम्ही लिहून घ्या सर. एक मिनिट, म्हणजे एवढी 8-10 दुकानं फिरावी लागणार आहे मला? आता वस्तू एवढ्यात म्हटल्यावर फिरावं लागणारच ना सर. मी जाऊ का सर? पटापट सगळ्या वस्तू घेऊन येतो. नाही रे, घरच्या कोणीतरी जाऊन आणायला पाहिजे. हे घे, मी बघतो, मी मॅनेज करतो काहीतरी. जा तू. नेहा, यश ऐक ना, सामान आणलंस? सामान आता लिस्टचा प्रिंटआउट आलाय माझ्याकडे. नेहा, काय प्रिंटआउट? हे तुझ्या ऑफिसचं काम आहे का यश? अरे नेहा, ते 8-10 दुकानं फिरावी लागणार आहेत मला यार यासाठी. मी तुला सांगितलं होतं तुला काही जमणार नाही. राहू दे, मी करते मॅनेज. नको आणूस तू. मग जमणार नाही तर कशाला सांगितलं मला? आणि जमणार नाही म्हणजे काय ग? हा, एवढ्या सगळ्या कंपनी सांभाळतो मी, मला काय एवढं सामान नाही आणता येणार? आता हे सगळं सामान घेतल्यानंतरच तुला फोन करतो बघ. ठेव ठेव. आय लव्ह यू. तर ते यान मंगळावरती पोचलं. तिथे त्यांनी त्याचे फोटो काढले आणि मग ते फोटो डायरेक्ट पृथ्वीवर म्हणजे अर्थवर पाठवले. आजोबा, यान खूप फास्ट जातं का? अरे खूप फास्ट एकदम. अगं म्हणून तर एवढ्या लांब असलेल्या ग्रहावरती एकदम फास्ट जातं ना. मला बोलवलं पप्पा? अरे हो, बरं झालं तू आलीस. पण तुझ्याकडे फोन आहे ना, जरा तुझ्या माहेरचा नंबर लाव. हा, काही झालंय का? म्हणजे माझं काही चुकलंय का पप्पा? अगं किती प्रश्न विचारतीयस. लाव सांगितलं लाव ना. काही चुकल्याचं तर आठवत नाहीये, पण अचानक घरी फोन. हा, हॅलो बाबा, मी मिथिला बोलतेय. हो, मी ठीक आहे. बाबा, तुम्ही कसे आहात? हो, इथे सगळं ठीक आहे. बाबा एक मिनिट, हा, पप्पांना तुमच्याशी काही बोलायचंय. हॅलो, नमस्कार, कसे आहात? नाही, आम्ही मजेत आहोत. आज संध्याकाळी मिथिलाची चोर ओटी भरायचं ठरवलंय. तर त्यासाठी मिथिलाची आई आणि वहिनी यांना खास आमंत्रण आहे म्हणून फोन केला. अरे हो का? काय झालंय? अच्छा अच्छा, सर्दी खोकला. काय हरकत नाही, वहिनी येतील ना? हा, मग ठीक आहे. त्या दोघींना सांगा खास आमंत्रण म्हणून, मिथिलाला बरं वाटेल. हा, ओके.
तुझ्या आईला काही बरं नाही म्हणे जरा, काय सर्दी खोकला झाले. पण वहिनी मात्र येत आहेत बरं का. हो चालेल ना. आजोबा यान खूप फार जातं का? हो खूप चांगलं असतं. पप्पा मी जरा ह्यांना सांगून येते. हा सेठ डिलिव्हरी करतो सामान, काय वांधा नाही. हा बोला. 2 किलो डाळ, 5 किलो साखर, हा 1 किलो धन्या, 1 किलो अख्खा. एक्सक्यूज मी. हा उडीद डाळ, शक्कर 2 किलो. हा नारळ किती? 2. 5 किलो गहू आटा जाडा बारीक. हा सुपारी आणि नारळ ओके. आणि हे हळकुंड. वॉशिंग पावडर किती? 1 वर 1 फ्री चाललाय. किती पाठवू? हा ठीक आहे चालेल. ओके. हा तांदूळ. किती किलो हवेत? हे एक माप द्या. 1 2 3 द्या. 2 की 3? बघा 4 द्या, कमी नको पडायला. साहेब एवढं मोजून घेताय, नक्की कशासाठी हवं आहे? 1.25 किलो 2 किलो असं काही आहे का? हो ते घरी एक फंक्शन आहे. हे फॅमिली फंक्शन आहे आणि फक्त घरच्या लोकांना माहिती असतं, सो बाहेरच्यांना कोणाला सांगायचं नाही. ओटीच आहे थोडं. ओटी? अच्छा ओटी भरायची आहे. मग किती ओटी भरायची आहेत? हे बघा नक्की किती ओटी भरायची आहे ना ते विचारून घ्या घरी. म्हणजे काय एकदा माल विकला ना तर परत घेणार नाही. तुम्ही एक काम करा, हे सगळेच तांदूळ द्या. ही सगळी? हा नारळ. हा नारळ कसा? 35 रुपये. 35. एक काम करा, ही गोण द्या. एक गोण? सर एक काम करा, घरी कॉल करून विचारा नक्की नारळ किती पाहिजे तुम्हाला. परत करायला आलात तर मी घेणार नाही. मी परत येणारच नाहीये. माल परत येणार नाही, घाबरू नका. साहेब एकदा फोन करून घ्या ना, विचारून घ्या एकदा. अहो पण वहिनींना विचारा एकदा, अंदाज चुकतो कधी कधी माणसांचा. हो पैसे देतोय ना मी तुम्हाला, प्रॉब्लेम काय आहे? सर प्लीज एकदा घरी विचारा ना. हा यश, घेतलं ना सामान? घेतोय मी. नारळ 1 गोण घेतो. काय 1 गोण? यश मी लिस्ट मध्ये लिहिलंय ना. लिस्ट मध्ये फक्त आयटम लिहिलेत नाही, ते किती घ्यायचे ते नाही लिहिलेलं. आणि घेतला नाही अजून, घ्यायचे. मग मी लिस्ट मध्ये लिहिलंय बघ, 1 नारळ, फार फार तर 5 नारळ. 1 गोण नारळची गरज नाहीये यश. ओके ठीक आहे, 5 नारळ द्या. 5 नारळ. अच्छा चल ठेवतो. ऐक ना, नारळ आहे ना शेंडीवाला घे. हा शेंडी असते का नारळाला? हो यश ऐक ना माझं, शेंडीवाला नारळ घे बस. ओके ठीक आहे. ऐक ना. काय नाही नारळ वाजवून घे. कशावर? अरे वाजवून घे म्हणजे असं कानाच्या जवळ घे आणि असं हलव. जर छान आवाज आला ना पाण्याचा तर तो नारळ चांगला, आणि डप असा आवाज आला तर नको घेऊस तो. नारळ हातात घेऊन फिरवतोय मी नेहा, पण काय आवाज वगैरे येत नाहीये. आता आला आवाज? आला नेहा, आवाज आला. ओके ऐक ना. हा आय लव्ह यू. टू. चल ठीक आहे, ठेवतो. बाय.